श्री स्वामी समर्थ. उद्या 3 जुलै संकष्टी चतुर्थी. सकाळीच आंघोळीच्या पाण्यात टाका या 3 वस्तू. मुलांची पतीची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घाले, तसेच सर्व इच्छा पूर्ण होतील. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. उद्या 3 जुलै अत्यंत पावन, चमत्कारिक आणि तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी संकष्टी चतुर्थी आहे. आपल्या हिंदू धर्मात आणि संस्कृतीत संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा केवळ एक उपवासाचा दिवस नाही, तर हा असा एक पवित्र दिवस आहे जो आपल्या आयुष्यातील, आपल्या कुटुंबावरील आलेली सर्व संकटे एका झटक्यात दूर करून घरात सुखाचे, समृद्धीचे दिवस आणू शकतो. माझ्या लाडक्या भगिनींनो, आज मी खास तुमच्यासाठी एका स्त्रीच्या, एका माऊलीच्या नात्याने बोलणार आहे. आपण आपल्या घरासाठी, आपल्या कुळासाठी, आपल्या पतीसाठी आणि पोटच्या मुलांसाठी दिवस रात्र कष्ट करत असतो. स्वतःच्या सुखाचा त्याग करून घराला घरपण देतो. पण कधी कधी काय होतं माहीत आहे का? आपण एवढी मेहनत करतो, एवढे देव धर्माच्या गोष्टी करतो, तरीही पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नाही. त्यांचे पैशाचे व्यवहार कुठेतरी अडकून पडतात. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. कुठल्या ना कुठल्या तरी तो आजारपणात किंवा वायफळ खर्चात वाहून जातो. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. घरात सतत कटकटी होतात आणि एक अनामिक नकारात्मकता जाणू लागते. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे काही वेळा आपलेच म्हणणारे किंवा गुप्त शत्रू आपल्या पाठीमागे असा काही त्रास देतात ज्यामुळे आपली हसती खेळती वस्तू चिंतेच्या सावटाखाली येते. जर तुमच्याही आयुष्यात, तुमच्या घरात अशी परिस्थिती असेल ना, तर डोळ्यात पाणी आणू नका, निराश होऊ नका, कारण उद्याची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी साक्षात बाप्पाने पाठवलेली एक सुवर्ण संधी आहे. हो भगिनींनो, उद्या सकाळी फक्त आणि फक्त आंघोळीच्या पाण्यात 3 अतिशय साध्या व पण प्रचंड जागृत वस्तू टाकायच्या आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, फक्त 3 वस्तू. हा कोणताही अंधविश्वास नाही, तर आपल्या शास्त्रात सांगितलेला आणि अनेकांनी अनुभवलेला असा एक सिद्ध उपाय आहे. या सुगंधी आणि पवित्र पाण्याच्या प्रवाहाने तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या अफाट प्रगतीत यश मिळेल. त्यांच्या डोक्यावरची, त्यांच्या नशिबावरची वाईट नजर दूर होईल आणि जो शत्रू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे तो स्वतः तुमच्या समोर येऊन लोटांगण घालतील, नतमस्तक होतील. हा उपाय नेमका काय आहे, त्या वस्तू कोणत्या आहे आणि त्या पाण्यात टाकताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे सांगणार आहे. यातली जी 3री वस्तू आहे ना, ती तर इतकी चमत्कारिक आहे की तिने तुमच्या घराचे आणि नशिबाचे कुलूप अगदी काही दिवसातच उघडेल. जर तुम्ही तो 3रा उपाय चुकवला तर संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून सांगते, व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत शांत चित्ताने पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक ठरतं आणि अर्धवट मनाने केलेली उपाय कधीच फळदायी ठरत नाही. हा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या या एका कमेंटमुळे तुमच्या घरावर ईश्वरी कृपा नक्की होईल. आणि हो, आपल्या या हक्काच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशीच अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या उपयोगाची माहिती तुम्हाला रोज सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग जाणून घेऊया त्या पहिल्या चमत्कारिक वस्तूबद्दल. भगिनींनो, उद्या 3 जुलै ही जी संकष्टी चतुर्थी आहे ना, ती कोणतीही साधीसुधी चतुर्थी नाही.
ज्योतिषशास्त्रात आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत दुर्मिळ आणि विशेष योगावर आलेला आहे. या दिवशी ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही चमत्कारिक स्थिती निर्माण होत आहे ज्याचा थेट आणि सरळ प्रभाव आपल्या घरातील प्रगतीवर, आपल्या मुलांच्या बुद्धीवर आणि आपल्या पतीच्या नशिबावर पडणार आहे. अनेक वर्षांनी असा शुभ संयोग जुळून आलेला आहे. म्हणूनच या दिवशी केलेले कोणतेही सात्विक उपाय कधीच खाली जात नाही, त्याला बाप्पाचे आशीर्वाद लागतातच. आता तुम्ही विचार करत असाल की आंघोळीच्या पाण्यात या वस्तू का टाकायच्या? तर माझ्या लाडक्या भगिनींनो, आंघोळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा असा एक भाग आहे जो केवळ वरचे शरीर स्वच्छ करत नाही, तर तो आपल्या अंतर्मनाला, आपल्या शरीराभोवती असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेला सुद्धा शुद्ध करतो. आपल्या शास्त्रात पाण्याला नारायण मानले गेलेले आहे. पाण्यात प्रत्येक भावना शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. जेव्हा आपण या साध्या पाण्यात काही विशिष्ट पवित्र आणि तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी मिसळतो ना, तेव्हा त्या पाण्याचे सामान्यत्व संपून जाते आणि त्याचे रूपांतर एका दिव्य चमत्कारिक तीर्थात होते. तंत्रशास्त्रात, मंत्रशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात या तिन्हींमध्ये स्पष्ट लिहिले आहे की काही नैसर्गिक वस्तूंमध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जेला आपल्याकडे चुंबकीय गतीने आकर्षित करण्याची अद्भुत आणि दैवी शक्ती असते. जर आपण नकळतपणे घरात कोणती नकारात्मक ऊर्जा घेऊन आलो असू, कोणाची वाईट नजर आपल्या कुटुंबाला लागली असेल, तर ती या पाण्याच्या केवळ एका स्पर्शाने नष्ट होऊ शकते. आज मी तुम्हाला ज्या 3 वस्तूंबद्दल सांगणार आहे, त्या वस्तू तुमच्या संपूर्ण आयुष्याला सुखाचा सुगंध देऊन जातील. यातील पहिली वस्तू जी अगदी सहज तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघरात किंवा देवघरात उपलब्ध आहे, जी तुमच्या घरात पवित्रता आणते. दुसरी वस्तू जी तुमच्या घरात पैशाची चणचण संपूर्ण ऐश्वर्य, सुख, वैभव खेचून आणेल. आणि तिसरी वस्तू जी मी व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे, ती एक अशी सिद्ध केलेली महावस्तू आहे जिचा प्रभाव तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहाल. हा तिसरा उपाय इतका गुप्त आणि प्रभावी आहे की जुन्या काळातील स्त्रिया आपल्या पतीच्या रक्षणासाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपाय आवर्जून करायच्या. आज मी तो गुप्त उपाय तुमच्या समोर उघड करणार आहे, जो तुमच्या कुटुंबाला शत्रूंच्या वाईट नजरेपासून वाचवेल. चला तर मग माझ्या प्रिय भगिनींनो, तुमचा एकही सेकंद, एकही क्षण वाया न घालवता अत्यंत श्रद्धेने जाणून घेऊया त्या पहिल्या चमत्कारिक वस्तूबद्दल. पहिली वस्तू जी तुम्हाला उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, ती म्हणजे पंचगव्य. हो, पंचगव्य. गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 पवित्र गोष्टींपासून पंचगव्य बनते. आपल्या शास्त्रात गाईच्या 33 कोटी देवांचे स्थान दिले आहे. पंचगव्यामध्ये सर्व देवी देवतांचा आशीर्वाद असतो. हा उपाय कसा करायचा? उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी पाणी घ्याल, तेव्हा त्यात अगदी थोडेसे, काही थेंब किंवा चिमूटभर पंचगव्य टाका. जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल, तर तुम्ही थोडेसे शुद्ध गोमूत्र आणि 2 थेंब कच्चे दूध देखील पाण्यात टाकू शकता. याचे फायदे काय सांगते, ऐका. जेव्हा तुम्ही या पाण्याने आंघोळ कराल, तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेली सर्व प्रकारचे दोष, जसे की पितृदोष, नजरदोष किंवा पूर्वकर्माचे पाप नष्ट होतात. तुमच्या पतीच्या अंगावर जर काही नकारात्मक ऊर्जा असेल, ज्यामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहे, तर ती पूर्णपणे निघून जाईल. मुलांची चिडचिड कमी होईल आणि घरात एक प्रकारची दैवी शांतता नांदू लागेल. दुसरी वस्तू, केवढा अत्तर. आता वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे. ही वस्तू तुमच्या घरात सुख, समृद्धी
आकर्षण शक्ती वाढवणार आहे. ती वस्तू म्हणजे केवढा अत्तर. भगवान गणेशांना आणि माता लक्ष्मीला सुगंध अत्यंत प्रिय आहे. त्यातही केवड्याचा सुगंध हा नकारात्मक शक्तींना पळवून लावण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. कसा करायचा सांगते उपाय. उद्या आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकल्यानंतर केवड्याच्या अत्तराचे फक्त 2 ते 3 थेंब टाका. जर अत्तर नसेल तर केवड्याचे गुलाब पाणी किंवा केवड्याचे सुगंधित तेल वापरले तरी चालेल. या सुगंधी पाण्याने घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करावी. याचे फायदे. या सुगंधामुळे तुमचे शुक्र आणि बुध हे ग्रह मजबूत होतात. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धीचा आणि व्यापाराचा कारक आहे, तर शुक्र हा ऐश्वर्य आणि सुखाचा कारक आहे. जेव्हा पती आणि मुले या पाण्याने आंघोळ करतील तेव्हा त्यांची बुद्धी विकास होईल, पतीच्या नोकरीत बढती मिळेल, व्यवसायात अचानक धनलाभ होईल, समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पतीवर किंवा मुलांवर जळणारे जे शत्रू आहे ते या सुगंधी ऊर्जेच्या प्रभावामुळे आपोआप शांत होतील. तुमची प्रगती पाहून ते स्वतःहून लोटांगण घालतील. भगिनींनो, आंघोळीच्या पाण्यात उपायासोबत या संकष्टीला करावयाचे आणखीन काही छोटे पण अत्यंत विशिष्ट उपाय मी तुम्हाला सांगते, जे तुमच्या घरात थेट बाप्पाचा आशीर्वाद घेऊन येतील. 21 दुर्वांची जोडी. उद्या बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करताना प्रत्येक जोडीसोबत ओम गंग गणपतये नमःचा जप करा. यामुळे मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतात. गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य. बाप्पाला गूळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि त्यात थोडासा भाग गाईला खायला द्या. यामुळे घरातील आर्थिक चणचण कायमची दूर होते. दिव्या लावताना करायचा उपाय. संध्याकाळी आरतीच्या वेळी गाईच्या तुपाचा दिव्यात 2 लवंगा टाका. यामुळे घरातील वास्तू दोष आणि शत्रूंची वाईट नजर नष्ट होते. माझ्या लाडक्या भगिनींनो, आता वेळ आली आहे त्या तिसऱ्या आणि ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली वस्तूबद्दल जाणून घेण्याची. ज्याची तुम्ही सर्वजण व्हिडिओच्या सुरुवातीपासून अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात. मी तुम्हाला आधीच सांगितले होते, ही वस्तू कोणतीही साधीसुधी गोष्ट नाही. हा एक साक्षात विघ्नहर्ता बाप्पाचा अंगारक्षक आहे, जो तुमच्या कुटुंबाभोवती एक अदृश्य आणि अभेद्य असे सुरक्षा कवच तयार करतो. ती तिसरी महावस्तू म्हणजे ओम गंग गणपतये नमः या महामंत्राने सिद्ध केलेला अंगारा, म्हणजेच बाप्पाच्या चरणी पवित्र राख किंवा भस्म. माझ्या माता भगिनींनो, अंगारा म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही गोष्ट नाही. आपल्या घरात, आपल्या देव्हाऱ्यात आपण बाप्पाच्या समोर रोज जी धूप दीप किंवा सुगंधी अगरबत्ती लावतो, ती जळल्यानंतर खाली जी पवित्र राख गोळा होते ना, तोच साक्षात बाप्पाचा अंगारा असतो. बाप्पाच्या आरतीचे आणि मंत्राचे सर्व तेज त्या राखेमध्ये समावले असते. तुमच्याकडे घरात असा अंगारा नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरातून आणलेला किंवा देवाऱ्यातील कोणत्याही पवित्र अंगारा वापरू शकता. आता हा महा उपाय कसा करायचा, ही विधी अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण इथेच खरी भक्ती दडलेली आहे. उद्या 3 जुलै संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळ करायला जाण्याच्या पूर्वी तुम्हाला तुमच्या देवासमोर अत्यंत शांत चित्ताने बसायचे आहे. बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला मनोभावे नमस्कार करा. तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहे, पतीच्या प्रगतीसाठी किंवा मुलांच्या आरोग्यासाठी जी काही प्रार्थना आहे, ती बाप्पाला सांगा, बाप्पाच्या चरणी मांडा. त्यानंतर बाप्पाच्या चरणांना स्पर्श करून किंवा देवाऱ्यातून डाव्या हाताच्या तळव्यावर थोडासा अंगारा घ्या. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने तो डाव्या हातावरील अंगारा हळूहळू गोल फिरवत, म्हणजेच
तो अभिमंत्री करत त्या अंगाऱ्याकडे एकटक पाहायचे आहे. अंगाऱ्याकडे पाहत असताना पूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने 11 वेळा ओम गंग गणपतये नमः किंवा ओम गंग गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः या मंत्राचा तीव्र, स्पष्ट आणि मनोभावे जप करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा जप करता तेव्हा तुमच्या मुखातून निघणारी सकारात्मक ऊर्जा त्या मंत्राचे तेज त्या अंगाऱ्यामध्ये प्रवेश करते आणि तो अंगारा एक महाशास्त्रासारखा सिद्ध होतो. मंत्र पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाचे कल्याण होऊ दे अशी प्रार्थना करत हा सिद्ध केलेला चमत्कारिक अंगारा आंघोळीच्या पाण्यात टाका आणि पाणी हाताने मिक्स करा. माझ्या माता भगिनींनो, आता ऐका या अंगाऱ्याच्या पाण्याचा तो चमत्कारिक आणि दिव्य प्रभाव जो तुमच्या आयुष्याला कसं बदलून टाकते. हा केवळ आंघोळीचा अंगारा नाही, तर हा साक्षात श्री गणेश कवच आहे. जेव्हा तुमचे पती, तुमची मुले किंवा तुम्ही स्वतः पाण्याने आंघोळ करता तेव्हा शरीरावरील, मनातील आणि नशिबावरील लागलेली सर्व काळी काजळी, वाईट नजर एका क्षणात धुवून निघते. तुमच्या पतीच्या कामात जो वारंवार अडथळे येत होते, नोकरी व्यवसायाची अकालनीय गळती लागली होती किंवा वर्षानुवर्षे कोर्ट कचेरीची कामे रेंगाळली होती, ती या पाण्याच्या प्रभावामुळे मार्गी लागतात. जर तुमच्या पाठीमागे तुमचे गुप्त शत्रू असतील, जे तुमच्या कुटुंबाचे वाईट चिंतत असतील, त्यांची तुमच्या घरावर किंवा पतीवर काही वाईट नजर टाकली असेल किंवा कोणत्याही तंत्रमंत्र करण्याचा प्रयत्न केला असेल, तर या अंगाऱ्याच्या पाण्याच्या एका स्पर्शाने ते शत्रूंची संपूर्ण शक्ती क्षीण होते. तो शत्रू तुमच्याकडे, तुमच्या कुटुंबाचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. उलट तो स्वतः पराभूत होऊन तुमच्या कुटुंबासमोर लोटांगण घालेल, नतमस्तक होईल. मुलांच्या बाबतीत सांगायचे तर हा अंगारा त्यांच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. मुलांना वारंवार होणारा आजार, त्यांना लागणारी नजर यापासून त्यांचे रक्षण होईल, त्यांना दीर्घ आयुष्य लाभेल आणि बाप्पाच्या कृपेने त्यांची बुद्धी कुशाग्र होईल. हा उपाय इतका प्रभावी आहे की उद्याच्या 1 दिवसात तुमच्या घराचे भाग्य बदलण्याची ताकद यामध्ये आहे. गणेश पुराण. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून बाप्पाचे आणि देवांचे आशीर्वाद नक्की मिळवा. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच चरणी प्रार्थना. धन्यवाद. शुभम भवतु. गणपती बाप्पा मोरया.